आता हे बरोबर संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. दोन डोळे, नाक आणि फेस. इथून बघा काहीतरी नवीन व्ह्यू दिसतोय आपल्याला. हा फूल बघा बरोबर पत्र्याच्या मधोमधून निघालाय. वाव. आता हे साठ बघा कसं हलतंय. हे बघ सुटायला आलंय पण ते फिरवू नाही शकत का माहित, ते खाली ओलं आहे. हा मग आता ते आपल्याला फिरवायचं आहे तर ते सुकेल, कारण मी जाड टाकले ना. आता हे ताट पण मापाचं घेतलंय आणि हे ताटाला पण थोडंसं तूप लावून घेतलंय. आता हे ताट आहे ना ह्याच्यावरती ठेवायचं. तुम्ही पातळ पातळ टाकाय ना? हा तुम्ही पातळ टाका. आणि हे बघा अरे वा किती जाड आहे ते. हे आता सरकवायचं नाही आहे ना, तसंच सुकायला ठेवायचं आहे असं ना. हा आता अजिबात हलवायचं नाही. हलवलं तर हे बघ बोट लावलं तर ओलं आहे. हे बघा हे ना त्यात सुकेल. हा हे आता असंच सुकवायचं, परत परातीमध्ये नाही ठेवायचं. ह्याला लागला नाही ना? हा हे बघ थोडं चिकटलंय ना, ओलं परत उन्हात जाड आहे ना ते. आता हे परत उन्हात म्हणजे एकदम आपली वडी बनेपर्यंत उन्हात ठेवायचं आहे. कारण मी जाड घातले, मला पोळी सारखं बनवायचं आहे. सुगंध किती मस्त आला ना. हा काहीतरी नवीन ट्राय करतच राहायचं हा आपण. करत राहायचं. साठा म्हटली तर ती कधी ताटामध्ये पातळ पसरतात, ती दुसऱ्या दिवशी फिरतात आणि पातळ पपुद्रा ती साठा होतात. पण मी आता आंबा पोळी बनवते माझ्या ट्राईने. हे आता परत मी उन्हात ठेवायला जाते. आज आम्ही जरा विचार केला की व्लॉग जरा बाहेरून सुरुवात करूया. आज व्लॉग आणि व्हिडिओची. आज आम्ही अननस लावायचं काम चालू करणार आहे. हे बघा आज अननस प्लांटेशन, आणि कुठे लावणार आहे ते पण आम्ही तुम्हाला दाखवतो. हा इकडे ना लावणार आहे, नाही तिकडे एकदम पाठी धला लावायचा. धला घरला लावायचा. आता अननस लावायला आपल्या बरोबर आपले काका येतात आहेत. बघूया आपले काका अननस कसे लावतात ते. ध मध्ये लावतो म्हणजे ज्यांना ज्यांना नाही समजलं त्यांनी कमेंट करा. हा बोलले बघितला तुम्ही? मग तो झोडपलेला आहे कोणीतरी तिकडनं. आता इथे बघा माती खाली वळायची काही गरज नाही. नाही ह्याला पाणी जाईल ना, मग तिथे पाणी नाही जाणार. नुसतं वला गाव मिळायला बस झाला. जरा खालीच लावा ना. सुकला ना मग चांगला त्याचे वड्या पाडायचे. वड्या पाडतात ना, आमरोटी असते ती. तशी आहे बघा. आज फिरवला मी, ताटात काढला होता. इकडे वातावरण पावसाचं वाटतोय ना. पाऊस पकडलाय बघ किती धरलाय पाऊस. आता पाऊस आहे ना कुठेतरी जाऊन पडणार. ढग भरली आहेत. हा ढग भरले. आमचा डॉगी बघा खुश आहे. जरा बॉडी वाढली की नाही आम्ही डॉगीची. डॉगीची बॉडी वाढली, हेल्दी झाला जरा. पाणी बिणी पित राहतात. इथे बघा किती सुकलेले आहेत बघा. हे कडकडीत झाले. हे भाजीचे गरे कडकडीत झाले. भाजीचे गरे बघा एका उन्हाने कडकडीत झाली. आता दुसरा ऊन. दोन ऊन लागले. 2 ऊन लागली. आणि हे बघा किती पातळ झाले. जास्त दिवस ठेवायचे असतील ना तर अजून एक उद्याचा ऊन लावायचा, असे एकत्र करून. एकत्र केलेले आहेत. आता 2 ताटाचे 1 ताट झाले. हा आणि हे पण आता तसेच करायचे. 2 ताटाचे 1 ताट. हा इकडे 60 बघा आपला 60 आंबा पोळी झाली आहे त्याची. आंबावडी कशी असते मी तसं लागेल ते ना. आता आता इथे मम्मी काय लावतेस तू? हे ओव्याचं झाड, अजवाईंचं झाड. इकडे सुगंध येतो ना ओव्याच्या ह्याच्यातून. हा असंच लावते याच्या जोडीला. पाण्यामध्ये येईल. हा ओव्याचं झाड लागलेलं आहे इथे. आता
सुपारीच्या बाजूला 2 दिवसांनी बघूया. एक सुपारी खायची आणि थोडी ओवा खायचा. तलप आली की सुपारी खायची, पोटात दुखला तर ओवा खायचा. हां आता इथे आमचं पाणी आलेलं आहे आणि आता पाण्याची गडबड. गडबडीमध्ये मी पाण्याच्या इथे कढी बनवते दह्याची. पण पाणी किती लेट आला मग, जेवण बनवायची घाई, आता पाण्याची घाई. इथे मी दह्याची कढी बनवली. आणि तिकडे समोर पण जोरदार काम चालू आहे. पाणी आल्यावर काम चालू होतं ना. तुम्हाला इथे पाण्याचं प्रेशर दाखवतो बघा. सगळं पाण्याचं प्रेशर बघा किती कमी आहे. इथे बघा पाणी आल्यावरची गडबड. आता तो मी जो पाईप तुम्ही बघितला बाहेरून दिलेला, तो पाईप इकडून आलेला आहे आणि त्याला कपडा बांधून आम्ही पाणी इकडे जमा करतोय. काम आम्ही आतमध्ये घ्यावं लागतं कारण प्रेशर एवढं कमी आहे की जो पाणी हा नळ आहे बघा चालू केलं तर पाणी एकदम कमी येतो. बघा केवढंच येतो बघा, है ना. आणि हे बाल्टी आहे ना आपल्या बाथरूम मध्ये नेऊन ओतायचं आंघोळीच्या मुली. बाथरूम मध्ये काय ठेवायचं? ते टाकी भरलेली आहे ना, टाकी भरायची आहे तिकडे हातपाय धुण्यासाठी. असं मग इकडे अर्धी बाल्टी होते आणि आतमध्ये ओतावं लागतं. मी जात नाही, माझी परत धोदे वाजायची. मी घाबरते बाबा पडायला. असं ते भरेपर्यंत इकडे पर्यंत तोपर्यंत बाटल्यांची झाकणी लावतात. पाणी आलं की 2 मजले लागतात. आता सुरुवातीला जेव्हा आपण स्टोरेज नाही घेतलं म्हणून एक स्टोरेज घेतलं ना म्हणायला लागलं. आणि आपण कसं आता इथे फिक्स राहत नाही ना. आणि इकडे बघा आम्ही आंब्याच्या कोळी जमा केलेल्या आहेत. खूप छान आंबे आहेत. अशी बाटली भरली ती घेऊन जायची आणि ओतायची. आणि त्या अर्धी बाटली का नेतोय कारण पूर्ण बाटली नेल्यावर टाकी झाली फुल. खाली खाली खाली. हे आमचं शेळं पाणी झालं आता. आता इथे तुम्ही विचाराल की तुम्ही असं का इकडे फेऱ्या मारताय. आता काय झालं, लॉकडाऊनमुळे आम्हाला मोठे कंटेनर किंवा जे गॅलन असतात किंवा टब असतात ना ते घ्यायला मिळत नाहीत. लॉकडाऊन उघडलं की आम्ही सगळं स्टोरेजचे इकडे ठेवणार आहे, म्हणजे इकडे तिकडे नाचवायला नको. आज खूपच उशीर झाला ना मम्मी पाण्याला. आज खूपच उशीर झाला बापरे. मी कढी जेवण करता करता कढी केली. हे आमच्या नेबर्सला दह्याची कढी केली ना त्यांना टेस्टिंगला. तू देऊन ये पटकन. आता तुम्ही आमचे नेबर्स असते की तुम्हाला अशी काय काय मिळालं असतं, है ना. चला जाऊया. आता इथे बघा मम्मीला पंख आलेले आहेत. मोराचे पंख कसे असतात तसेच चिक्कूचे पंख. चिक्कूचं झाड आलेलं आहे मम्मीला पाठवून. मस्त वाटतंय पोज मम्मी. फोटो काढला तर मस्त वाटेल. आता आमचं पाणी भरून झालेलं आहे. आता वॉकिंग करूया आपण, है ना. वॉकिंग आणि एक्सरसाइज. थोडं बाहेर आले म्हणून जरा वॉकिंग करूया. मग एकदाच आंघोळ करून फ्रेश बसायचं. तर बसायचं फ्रेश. बसायचं कुठे, मला भात करायचा आहे. हां. आता इथे मम्मीची वॉकिंग चालू आहे. आजच नाही, रोज आहे. रोज मम्मीची अशी वॉकिंग चालू असते. आता मला नेहमी विचारत की पातळ व्हायला कोणती एक्सरसाइज किंवा फॅट लॉससाठी कोणती एक्सरसाइज. थोडी एक्सरसाइज रिस्की आहे. ज्यांचं नी पेन आणि गुडघे पेन आहे त्यांनी करू नका ही एक्सरसाइज. आता या एक्सरसाइजने आपले काफ्स पण एकदम स्ट्रॉंग होतात. हे बघा. हां, आज पाणी सोडलंय तर उद्या नाही येणार बहुतेक. मग मी हे एक्सरसाइज केल्याने पाय बघ कसे होतात. पप्पा सारखे वेगळे फुगतात. हां. आणि तुम्हाला अजून एक सांगायचं दिसतं का याच्यात असे ना ह्याच्यावरचे डबल पप्पाचे होते. इकडे पण करू शकतो पण इकडे नको. असं जरा मोठं आहे ना जरा. नाही, जरा मोठं पाहिजे असं पाठी यायला, है ना. मी करू शकते. नको करू बाबा. नको ना. मी बोलायची पप्पाला हे तुमचे किती फेगडे फुगलेच आहेत.
पण हे मुंबई ते शिर्डी सायकलीने जायचे. वॉकिंग जास्त करायचे आणि सायकलिंग पूर्वी म्हणजे आता सध्या 10 वर्षात ते जास्त नाही केले होते, पण त्याच्या अगोदर पप्पा आमचे फिट सायकलीने होते. जास्त चालायचे. आता जेनेटिकली सांगू, कलर आहे ना, कलर आम्हाला दोघांना कलर मम्मीचा आलेला आहे आणि बॉडी शेप आणि ताईचे पण काप्स बघाल तर असे जाड आहेत एकदम. आमची मोटर ना, खालची मोटर एकदम स्ट्रॉंग आहे. ते मजबूत होते ना पहिले. आणि एक्सरसाइज कशी केली पाहिजे म्हणजे पळत कळत नाही. आता जरा हा घाम पण आला पाहिजे, बरोबर ना. आम्हाला पाहिजे. म्हणजे कुठे बाहेर किंवा आजारी पडून तो घाम येण्यापेक्षा हा घाम चांगला ना. होय. आता तिथे बघा मम्मी दिसते तुम्हाला, ड्रम भरला की मोटरने वरती चढवायला लागतो. तिथे बघा पाणी येतोय आमचं आणि ह्याच्यानी वरती चढतोय ना. आता वरती चढतोय. वरची टाकी थोडी खाली आहे ना, ती भरती आहे. त्यांना सांग राऊंड किती मारते तू. किती 10 राऊंड मारते. 10 राऊंड. 20-25 राऊंड होतात मम्मीच्या आरामात. मी मोठीच नाही. थोडे मारायचे. आणि आता आमची एक्सरसाइज झाल्यानंतर लाईट्स ऑफ. आणि जर जॉगिंग करत असाल, मम्मीची पण आता वॉकिंग झालेली आहे, लास्टला थोडं कूल डाऊन करायचं, थोडं वॉकिंग करायचं नॉर्मल आणि बसून आरामात पाणी प्यायचं. जरा बसायचं. आणि तुम्हाला सांगतो, आम्ही आतमध्ये जाऊन बसत का नाही, कारण आतमध्ये जर गेलो ना तर आतमध्ये वाफ मारते, बाहेर जरा थंड वाटतं. जरा बाहेर बसला ना की जरा शांत वाटतं एकदम. आता थोड्या वेळानंतर हे बघा, हा घाम आलाच पाहिजे तुम्हाला, तर जाऊन तुम्ही फिट राहणार. मला पण घाम येतो. आरामात बसायचं आणि पाणी प्यायचं. घाम किती येतो. घाम आलाच पाहिजे असा. आणि तुम्ही पण असंच आपल्या फ्रेंड्सकडून, आई वडिलांकडून, बहिणी भावांकडून अशी एक्सरसाइज आणि वॉकिंग करून घ्या. थोडा टाइम काढायचा, जास्त थोडा टाइम नाही. काढलाच पाहिजे. हा जर टाइम तुम्ही काढाल ना तर बाकीचे 1 तास हा काढाल ना तर बाकीचे 23 तास तुमचे चांगले जातील. 23 तास मध्ये झोप पण येते, म्हणजे झोप पण चांगली येते की नाही मम्मी. मग हो, दम निघला पाहिजे पोटातून एक्सरसाइज करताना. असं आता शांत बसायचं आणि थोडी डीप ब्रिथिंग करायची, थोडी ब्रिथिंग एक्सरसाइज करायची. ते लगेच आपण घरात गेलो ना तसं माहिती घर भरल्यासारखं होतो. म्हणून शांत थोडा बाहेर आपल्या हवेवरती थोडा बसायचं. 2-3 मिनिटाचं बसायचं आणि रिलॅक्स व्हायचं. शांत जरा झालं ना आपलं की मग नंतर आतमध्ये जायचं. काम तर आपलं नेहमीच असतो. पण एक लक्षात ठेवा, गरमीमध्ये पाणी पिणं खूप गरजेचं आहे, कारण आपलं डिहायड्रेशन खूप होतं, आपल्याला स्वेटिंग पण खूप होते आणि डिहायड्रेशन पण खूप होतं. त्यामुळे तर पाणी जास्त गेलं पाहिजे आपल्या पोटात. ते कसंही असू दे, नॉर्मल पाणी, लिंबू सरबत, कोकम सरबत, कसलंही ज्यूस, पण ते थम्सअप, कोकोकोला सर्व नाही. आता माणसं म्हणतील की वरतून पिणं पण हे चुकीचं आहे. वरतून पिणं तेव्हा चुकीचं आहे जेव्हा माणूस पितो आणि गडगड गडगड मी करतो माहिती आहे, डायरेक्ट पिता गडगड. आता मी काय करतोय, वरतून पितोय आम्ही, पण तोंडात घेऊन ठेवतोय पाणी आणि नंतर ते घेतलं आणि मग पियालो. थोडं थोडं चावून पाणी प्यायचं. असं चालतं. जरा उन्हातून पहिली बाहेर ये. सावलीत आले बघ, किती मस्त सुकलाय. वा वा, आंबावडी असते ना, आंबावडी, आंबा पोळी. हे बघा, वा रे वा. होममेड, एकदम प्युअर, विदाउट केमिकल न वापरता. थंड झाला की तुकडे पडेल है ना. अरे जाड बघ किती आहे. त्याचा सुगंध बघा काय भारी येतोय, लय भारी लागते ना, एकदम भारी येतोय. चला कापूया. चला आत घेऊन खाली बसूया. इथे आपले केक कापायला आपलं रेडी आहे सुरी. असं मध्ये मध्ये पाणी पियत राहायचं. व्हेरी गुड. मम्मीला सवय लागली आता, आहे ना. चला केक कापा. केक खरं लय भारी सुगंध येतो. तुकडे पडतील. आवडेल का तुम्हाला हे खायला, विचार मम्मी. सारखं उचलत राहिलं ना तर तुकडे पडणार आहे बघ. नको, काप जरा काप आणि मला जरा एक टेस्टिंगला दे जरा. माझा कापते ह्याच्यातच काप. कसा कापू, नॉर्मल काप कसं पण. सर्वात आधी ते एक तुकडा तरी दे, नंतर कापत बस. धीर नाही आता. हे एक दे मला तुकडा.
धीर नाही आहे बघा. वा वा वा, इकडे बघा. आणि गरम गरम आहे मम्मी, असं वाटतं आता तेलातून म्हणजे आता तू गरम करून काढलेलं आहेस. उन्हातून आणलंय ना. हम्म. तुम्ही असं जाड नका घालू, जाड आहे ना सुकायला खूप वेळ लागतो. म्हणजे जिकडे 2-3 दिवस लागतील तिकडे 4-5 दिवस जास्त लागतात. हा. पण तुम्हाला आता सांगतो जाड टाकण्याचा फायदा सांगतो, कारण आम्ही नेहमी काही ना काही एक्सपेरिमेंट करत असतो. पातळ माणसं पातळ टाकतात ना, पातळ टाकतात ते 2 दिवसात सुकतात. हा, आम्ही काय विचार केला जरा जाड करूया. आता तुम्हाला खरं सांगतो, ते आंबावडी खातो ना, बाहेरून कडक, ते खायची एक मजा असते मम्मी. तुम्ही पर्सनल एक्सपिरियन्स सांगा, माझा एक्सपिरियन्स सांगतो. ते बाहेरून जरा कडकपणा असतो आणि आतनं जरा नरम वाटतो ते खायला. पोळी यात साखरचं आपण पण- बनवलेली ना ती आंबा पोळी, साखर पोळी. खूप म्हणजे खूप छान. हे स्पेशल ताईसाठी बनवलेलं आहे हा. आणि चव एकदम भारी लागते, एकदम म्हणजे एकदम भारी लागते. आणि वरती जेव्हा आपण चावतो ना तेव्हा कुरकुरीतपणा येतो, जरा आवाज येतो, आता मस्त वाटतं. मी जरा फॅशन वर कापते. या आमच्या घरी या, तुम्हाला पण असं खायला मिळेल मग सर्व मस्त मस्त ओरिजिनल. अजून एक मिळेल का मला? खूप छान आहे. हे घेऊ का? कोपरा उचल, हे घेऊ. घे. तू आताच खाशील, नंतर नाही खाणार. हम्म. सुरुवातीलाच हा खातो, नंतर नाही खात. हलवा असतो ना, हलवा मम्मी, हलवा हा कसं वाटतंय. हा ना. आता सर्व बघणाऱ्यांनी, आमच्या सर्व नातेवाईकांनी पण तुमच्यासाठी इकडे भाग करून ठेवूया आणि कमेंट करून सांगा कोणाच्या कोणाच्या घरी पार्सल करायचंय, तुमच्या घरी पण करूया. एवढंच आहे बरं. पण हा. आणि तुम्ही अशाच प्रकारे करून बघा, खूप छान म्हणजे खूप छान लागतंय. हे आपल्या आता मी काजू आधी बाजूबाजूचं काढते. काजू कतरी सारखा ना, हा, आधी बाजूबाजूचं काढते. मजा येते खायला. आणि इथे आपण जे काढतोय ना एकदम अलगद काढायला लागतं ते, नाही तर तुटून जायचं ते. इकडे फ्लेट तरी बघा, हे बघा काजू कतरी सारखं. हे बघा, जे पीस चांगले आहेत असे ठेवायचे आणि जे तुटेल ते तोंडात टाकायचे. हा, तिथे संपून जाऊ दे हे सगळं. बघा, काही बघेल तर म्हणजे पप्पू सगळे खातोय, मला ठेवतोय काय नाही असे बोलेल. आता इथे बघा 2 प्लेट एकदम रेडी आणि एकदम परफेक्ट शेप मध्ये आम्ही ठेवलेले आहेत. म्हणजे ज्यांना कोणी आपण देऊ. आता एक तुम्हाला सांगतो, कधी पण आपण बोलतो ना मुंह मिठा करणे के लिए हे घ्या, काय बोलतात, मिठाई घ्या. मिठाई तेव्हा द्यायची जर तुम्ही घरी बनवली असेल. नाही मिठाई द्यायची असेल तर असं द्यायचं. समजा तुम्ही आमच्या घरी पाहुणे आलात या सीझन मध्ये, किंवा या सीझन मध्ये काय कधीही पण तुमच्या समोर जर 2-3 ठेवले तर किती मस्त वाटेल तुम्हाला. खूप म्हणजे खूप छान दोन लागेल. काही एक ठेवली ना अशी प्लेट मध्ये तरी तुम्ही मन लावून खाल. कोणाला कसली मिठाई आहे, आंब्याची. आता बघा इकडे तुम्ही विचार करा, 2 प्लेट झाले, 2 प्लेट ना झाले, जास्त झाले होते. जे वरचे होते ते आम्ही खाऊन टाकले सर्व. मस्त झाले, एकदम छान झाले, खुसखुशीत झाले एकदम. आणि हे कधी खायचे सांग जरा मम्मी. हे कधी, हे आता करून ठेवायचे आणि जेव्हा आपला श्रावण उपास असतो ना तेव्हा खायचे. उपासामध्ये आता सध्या कसे मँगोज आहे आपल्याकडे. आता आहे ना सीझनला, आता सर्व काय मिळतंय. आपण आता हे करून साठा करून ठेवायचा. आणि गरम झालं, प्लेट गरम आहे मम्मी. हा, गरम आहे. आणि कशी वाटते आंबा आणि पोळी बघा, एक मस्त. एक्सपिरियन्स सांगतो, जेव्हा ते खाल्लं ना, जाड किती आहे बघा, जाड. जवळ ना दाखव जाड. हे बघा खूप म्हणजे खूप. आणि एक्सपिरियन्स सांगतोय, जाड दाखव जवळ ना. हे बघा थिकनेस बघा किती मस्त वाटते. हलवा वाटतोय. हलवा. आणि मधून मी बोललो ना नरम, आणि वरतून जे कुरकुरीतपण आहे ना त्याला, जे सुकल्यामुळे खूप छान लागतंय. आणि जेव्हा एक आपण खातोय ना, बाईट घेतोय ना, तेव्हा खरं वाटतंय आंबा खाल्ल्यासारखं वाटतंय म्हणून. हा. असं वाटत नाही की पावडर खाल्ली किंवा काय फेक वस्तू खाल्ली आपण. खरं सांगतो एक आंबा खाल्ल्यासारखंच फील होतं. खूप छान आहे. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि या आमच्यासोबत ह्याच्यातलं एक उचला, चला या. आंबा, आमरस आणि आंबा वडी खाण्याची वेगळीच मजा असते.